पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आहेत, थेट जाऊयात। भारत शिखर पर पहुंचा है इसके लिए विश्वगुरु की जो है आपकी से जो है आगे अभी हमको जरूरत है और 5 साल हमारी सरकार में देव्यो नमो अस्तु ते नमो वन्दु ते नमो विरयन्तु ते जन्म यस्य नो वृषितमेधां जम्बे दद्मः। पूरा निर्मलवासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। ज्योति का अर्थ होता है ज्ञान और इसी अखंड विज्ञान स्वरूप शिव तत्व का नाम ही ज्योति है। और जिस तरह से हम लिंग की बात करते हैं तो लिंग चिन्ह को कहते हैं आकृतिर जाति लिंगाख्या। शिव पुराण में यह बताया गया है कि सबसे पहला जो लिंग है वो ज्योति स्तंभ रूप है। और ज्योति स्तंभ रूप यानी अखंड ज्ञान स्वरूप जो कि प्रणव, जिसे हम ओमकार के रूप में भी जानते हैं, ये सूक्ष्म लिंग प्रणव रूप है जो निष्कल है। अगर हम सूक्ष्म अपने शरीर की बात करें तो जिस तरह से हमारे शरीर के अंदर सूक्ष्म शरीर और स्थूल शरीर होता है, कारण शरीर होता है, उसी तरह से ये ज्योतिर्लिंग भी आप समझ सकते हैं कि जो लिंग स्वरूप है, जो निर्गुण। पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहेत, केदारनाथाची विधिवत पूजा करतायत। ही दृश्य थेट दृश्य आपण पाहत आहोत। केदारनाथ मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केदारनाथाची विधिवत पूजा करण्यात आली। केदारनाथाच्या चौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत, केदारनाथाचं दर्शन घेत आहेत। मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। याआधीही कित्येक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं। केदारनाथाची यात्रा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरामध्ये आहेत। तिथे केदारनाथाची विधिवत पूजा करतायत। ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्यावरती आहेत। ती थेट दृश्य आपण पाहत आहोत।
केदारनाथ मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतायत आपल्याला। तिथे महादेवाचं दर्शन घेतलं, केदारनाथाची विधिवत पूजा केली। केदारनाथ मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। केदारधामचे दरवाजे उद्या बंद होणार आहेत। पंतप्रधान मोदी तिथल्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचार्य यांच्या मूर्तींचं अनावरण करणार आहेत। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दर्शनासाठी पोहोचलेत। नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचा रुद्राभिषेक केला। केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धारही होणार आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ हा धाम आहे। 4 धामांमध्ये एक असं धाम मानलं जातं। उत्तराखंडमध्ये केदारनाथ येतं। आदि शंकराचार्य त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। केदारनाथ मंदिर परिसरामध्ये पांडवांचंही मंदिर आहे। आसपासच्या परिसरामध्ये काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्यावरती आहेत। काही वेळात ते देशाला संबोधित करतील। शंकराचार्यांच्या मूर्तीचं ते अनावरण करतील। केदारनाथाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुद्राभिषेक केला, विधिवत पूजा केली। बाबा केदारनाथला वाघंबर भेट दिलं। पंतप्रधान मोदी यांनी वाघंबर केदारनाथाला अर्पण केलं। बाबा केदारनाथाचं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि 4 धाम मधील एक आहे। केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार ही काही वेळात सोहळा सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सुरू होत आहे। ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। उत्तराखंड राज्यामध्ये केदारनाथाचं हे मंदिर येतं। मागील काही वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आली। त्यानंतर केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आज होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे। शंकराचार्यांचं समाधीस्थळ तिथे आहे। त्या समाधीस्थळाजवळ
शंकराचार्यांच्या मूर्तीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना केदारनाथाचं दर्शन होत आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करतील. हा सोहळा येथे संपन्न होत आहे. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा केदारनाथ मंदिरामध्ये पोहोचले. त्यांनी महादेवाला रुद्राभिषेक केला, विधिवत पूजा केली, केदारनाथाला वाघंबर वस्त्र भेट दिलं. आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. तसंच शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण होणार आहे. केदारनाथ परिसरातील विकास कामांचा आढावा मोदी घेतील. केदारनाथ परिसरामध्ये मोदी विकास कामांचा आढावा घेत आहेत. ती दृश्य आपण पाहत आहोत. बाबा केदारनाथाची आरती मोठ्या भक्तिभावानं पंतप्रधान मोदी यांनी केली. दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो. या दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिर तसंच 4 धामांपैकी एक केदारनाथ मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा केदारनाथ मंदिरामध्ये पोहोचून महादेवाची विधिवत पूजा केली, रुद्राभिषेक केला, महादेवाला वाघ्रंबर वस्त्र हे भेट दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ दौऱ्यावरती आहेत. थेट जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबा केदारनाथ मंदिर परिसरामध्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शंकराचार्य यांच्या मूर्तीचं लोकार्पण झालं. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. शंकराचार्य यांची मूर्ती आपण पाहत आहोत. शंकराचार्यांचं समाधी स्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचार्यांची मूर्ती प्रस्थापित करण्यात आली, प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. मोदींच्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण आता होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचार्य यांची मानस पूजा करतायत. भक्तिभावेत त्यांची पूजा करतायत. शंकराचार्य यांनी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. धूपम तथा दीपम देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णेन वरत्नखण्ड रचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानां जलं रुचिकरं कर्पूरखड्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादशर्कं निर्मलं वीणाभेरीमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टांग प्रणतिस्तुतिर्बहुविधा ओ तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारः पदयो प्रदक्षिण विधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ये जो मानस पूजा के मंत्र हैं वो भगवान आदिशंकर के जो रचनाएं हैं उनमें सर्वोच्च कहा जाता है। इसमें मानस पूजा को पूजा में जैसे सर्वोच्च कहा जाता है, इसी तरह से जितनी भी रचनाएं हैं भगवान आदिशंकर की, जिसमें कनकधारा स्तोत्र बहुत ही महत्वपूर्ण है। माँ लक्ष्मी की आराधना करने के लिए उन्होंने बनाया, माँ शक्ति की आराधना करने के लिए उन्होंने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंकराचार्यांची मानस पूजा केली, शंकराचार्यांच्या मूर्तीचं लोकार्पण केलं। शंकराचार्य यांनी रचलेलं कनकधारा हे स्तोत्र तेथील पंडितांनी गायलं। ते स्तोत्र पठण करून या शंकराचार्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। शंकराचार्यांचं समाधी स्थळ आहे, समाधी स्थळी शंकराचार्यांची मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं। शंकराचार्यांची भव्य अशी ही मूर्ती आपण पाहत आहोत। बाबा केदारनाथ मंदिर परिसरामध्ये शंकराचार्यांची ही मूर्ती आहे। शंकराचार्यांचं हे समाधी स्थळ आहे। या समाधी स्थळावरती कुठलंही छत नाहीये।
बाबा केदारनाथ मंदिराची थेट दृश्य आपण पाहत आहोत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बाबा केदारनाथ मंदिर, 4 धाम मधलं एक असं बाबा केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यामध्ये येतं. उत्तराखंड राज्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक नैसर्गिक आपत्त्या आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाबा केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीचं अनावरण केलं. आता बुलेटिनमध्ये आपण